हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर मागची रेसिपी तुम्ही माझी बघितली की आपण दाल बाटी कशी बनवली त्याची रेसिपी. तर आता ही डाळ कशी बनवायची त्याची रेसिपी मी इथे दाखवली आहे. तर चला इथे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे, 2 चम्मच मसूर डाळ घेतली आहे आणि 3 चम्मच मूग डाळ घेतली आहे. हे स्वच्छ पाण्याने आपल्याला इथे 2 ते 3 वेळा वॉश करून घ्यायचं आहे. ही डाळ मी इथं भिजत ठेवलेली नाही आहे. वॉश केल्यानंतर लगेचच मी ही कुकरमध्ये शिजायला टाकली होती. तर ही डाळची रेसिपी एकदमच सोपी आहे आणि थोडीशी युनिक पण आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही डाळची रेसिपी तुम्ही भातासोबत, बाटीसोबत, चपातीसोबत किंवा पुरीसोबत पण खायला एकदम छान लागते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. इथं कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर मी वरतून 1 तांब्या पाणी टाकलं आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो इथे मी कट करून टाकलेला आहे. टोमॅटो मी डाळसोबतच इथे शिजून घेते आणि झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे. डाळ शिजोस्तर आपल्याला या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर इथे मी कुकरचं झाकण लावलं आहे. जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत इथे लगेच आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघूया. एक छोटा साईजचा कांदा घेतला मी बारीक चिरून. लसूण भरपूर घ्यायचा आहे आपल्याला बारीक चिरून, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर पण घ्यायची बारीक चिरलेली. तर इथे 4 ते 5 शिट्ट्यानंतर बघू शकता माझी डाळ एकदम छान इथे व्यवस्थित शिजली आहे. तर ती मी इथे पळीच्या मदतीने म्हणजे मोठ्या चम्मचच्या सहाय्याने ती अशी व्यवस्थित फेटून घेते आहे. म्हणजे आपल्याला इथेच ती व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायची आहे. आणि इथे मी एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि त्याची बघा आपल्याला आपल्या डाळची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. तर इथेच व्यवस्थित सुरुवातीलाच फेटून घ्या. तर इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे. पातेल्यामध्ये मी 1.5 चम्मच तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यात अर्धी चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकली आहे. ती व्यवस्थित तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे मी आणि हिंग इथे मी टाकून घेतला आहे. ती डाळची रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. तर इथे मी सुरुवातीला कांदा टाकला आहे. कांदा हा व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोवर इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा टाकल्यानंतर त्याला मिक्स केल्यानंतर इथे मी लगेच भरपूर सारा लसूण आपल्याला घालायचा आहे. लसूण बारीक तुकडे करून इथे मी लसूण टाकला आहे आणि मीठ आपल्याला इथे सुरुवातीलाच टाकून द्यायचं आहे. याच्याने काय होतं की कांदे लवकर सॉफ्ट होतात. बघा इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी इथे लगेच मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या बारीक चिरून. हिरव्या मिरच्या पण इथे मी लगेच टाकून घेतला आहे. कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झाला आहे. त्याच्यानंतर इथे मी लगेच अर्धा चम्मच हळद ॲड केली आहे. हळद ॲड केल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं आणि जी डाळ आपली कुकरमध्ये शिजली होती ती डाळ मी याच्यात टाकून घेतली आहे पातेल्यामध्ये. तरी टाकल्यानंतर व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून मी अर्धा तांब्याला थोडंसं कमी पाणी इथे टाकलं आहे आणि इथे व्यवस्थित मिक्स केलं आहे. एक लक्षात राहू द्या की इथे डाळ आपल्याला आपण बाटीसोबत बनवली आहे, त्यामुळे डाळ आपल्याला जास्ती पातळ पण नको आहे आणि जास्ती घट्टसुद्धा नको आहे. तर वरतून मी परत अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलं होतं, म्हणजे टोटल इथे 1 ग्लास मला पाणी लागलं आहे. आणि जेव्हा आपल्या वरणाला छान उकळ आली की त्याच्यामध्ये लगेच 1 चम्मच साखर ॲड करा. साखरेऐवजी तुम्ही गूळ पण इथे टाकू शकता. तर त्याच्यानंतर मी वरतून चिंच टाकली. चिंचेऐवजी आमसूल पण तुम्ही टाकू शकता आणि खूप सारी फ्रेश कट केलेली कोथिंबीर इथे ॲड करा आणि जस्ट 1 ते 2 मिनटं फक्त हे उकळू द्या. आणि याला छान उकळ आलेली बघू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी हवी आपली डाळची. आणि उकळ आल्यानंतर इथे मी लगेच गॅस बंद केला आहे. जस्ट 5 मिनटं लागले वरण व्हायला फक्त. तर हे वरण मी आता गॅस फ्लेम बंद केला आहे आणि मी आता हे खाली उतरून घेणार आहे. तर इथे मी लगेच वरणाला इथे तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये. तर मी 1 चम्मच तेल ॲड केलं आहे तडका देण्यासाठी. तडका हा खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे याच्याने खूपच टेस्ट चेंज होऊन जाते डाळची वरणाची. तर इथे मी तेल टाकल्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकली. ती व्यवस्थित तडतडल्यानंतर हिंग टाकलं आहे आणि 2 लाल सुक्या मिरच्या पण टाकल्या आणि ते एकदा हलवून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर एकदा अर्धा चम्मचला पण कमी हळद टाकली आहे आणि अर्धा चम्मच लाल मसाला टाकून इथे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक लक्षात राहू द्या की इथे फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे, नाही तर मग आपले हे सगळे मसाले जळून जातील. तर इथे लगेचच फ्लेम बंद करा आणि लगेचच आपण जी डाळ बनवली त्या डाळमध्ये हा तडका टाकून द्या. आणि बघा तुम्ही कलरवरूनच तुम्हाला समजत असेल किती छान इथे आपला हा डाळ विथ तडका रेडी झालेली आहे. ही डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता, पुरीसोबत, चपातीसोबत किंवा बाटीसोबत तर बनवलीच आहे मी. फारच टेस्टी झाली होती. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि बाटीची रेसिपी तुम्ही अजून बघितली नसेल तर नक्की माझी मागची रेसिपी नक्की बघा. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग.